कामवाली बाई पण नाही आली। पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, मानतेकर पैठणी घेऊन आला। होम मिनिस्टर, वेणी उघडताना दा। होम मिनिस्टर, रोज वस्तूचं देणार। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। नमस्कार। होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आता भेटणार आहोत आपल्या ताईला। ही ताई पलावा सिटी डोंबिवली पूर्व इथून आलेली आहे आणि जिचं नाव आहे सुप्रिया सुहास तावडे। काय म्हणते ताई, काय बोलू पाहते, काही बोलणार आहे का की नाही बोलणार, सगळं मनातच ठेवणार का? कारण आजपर्यंत माहेरी खूप बोललेली आहे, मनात एखादी गोष्ट आल्यानंतर पटकन आईबाबांकडे व्यक्त होते आमची ताई। आता तीच ताई सासरी गेल्यानंतर सासरच्यांकडे तितक्याच मोकळेपणाने बोलणार का? भेटूया तावडे कुटुंबाला, बोलतं करूया आपल्या सुप्रिया ताईला आणि बघूया काय म्हणते। हाय, मी सुप्रिया सुहास तावडे। तू तेव्हाची तू तेव्हाची तू बहराच्या बाहूंची तू। नमस्कार, मी रोहन राजाराम मोरे। तो शांत स्वभावाचा आहे म्हणून मी त्याला पसंत केलंय। तिचा बोलका स्वभाव मला खूप आवडतो। आम्ही दोघं जेव्हा एकत्र असतो तेव्हा मी नेहमीपेक्षा भरपूर खुश असतो आणि मला ती नेहमी माझ्या सोबत असावी असं वाटतं। मला माझ्या आयुष्यात जसा जोडीदार हवा होता तसा मला भेटला आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे। सुप्रियाच्या रूपाने मला हवी तशी जोडीदार लाभलेली आहे, त्यामुळे मी भरपूर आनंदी आहे। माझी रोहनकडनं फक्त एकच अपेक्षा आहे, माझ्या आयुष्यात जे पण प्रसंग येतील आनंदाचे सुखादुःखाचे त्याने मला फक्त साथ द्यावी। तर येत्या 28 नोव्हेंबरला तुम्ही सर्वांनी आमच्या लग्नाला यावं असं आग्रहाचं निमंत्रण। नमस्कार। नमस्कार। मग आता उखाणा घेणार का? सासरे माझे प्रेमळ, सासू माझी हौशी, रोहन रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। वा, आता ओळख। हे माझे मिस्टर रोहन मोरे। नमस्कार। माझे सासरे राजाराम मोरे, माझा दीर रोशन मोरे, सासूबाई सुलोचना मोरे, हे माझे वडील सुहास तावडे। नमस्कार। आई माझी प्रवीणा तावडे, हे माझे मावशीचे मिस्टर, ती मुन्नाताई, कावेरीताई, ती माझी रजनी मावशी, ती पल्लवी वहिनी, रूपाताई, बेबीताई, सुनीता दीदी, ती तिची मुलगी सोनिया, माझे काका, ते माझे जीजू, ते भाऊजी, पप्पीताई आणि पप्पू दादा, बबली ताई आणि पप्पू दादा आणि झाली सगळ्यांची ओळख? हां झाली। कोणाची? हर्षदा वहिनी आणि हे शुभम भाऊजी। नमस्कार। नमस्कार। चला, सगळ्यांची ओळख झाली। कुणाचं नाव राहिलं असेल तर रागावू नका, कारण माहेरच्यांची बऱ्याचदा पाठ असतात पण सासरच्यांची जरा आठवायला वेळ लागेल। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। कुठलं माहेर? रत्नागिरी। रत्नागिरीला कुठे? रत्नागिरीला बाली आहे। सगळं बालपण तिथे गेलं? नाही, मग मुंबईला राहणारी मी, साकीनाका। आता हे कधी सांगणार? साकीनाक्याला कुठे? साकीनाक्याला असलफामध्ये। असलफामध्ये। हां। घरी कोण कोण? आई, वडील आणि भाऊ। आई बाबा काय करतात? बाबा सर्व्हिस करतात, आई हाऊसवाईफ आहे आणि भावाने आता 10वीची परीक्षा दिली आहे। हो का? आणि तुम्ही काय करता? मी जॉब करते। आणि मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर पण जॉब करतात। हो हो। कुठे, कसे, ओळख कशी झाली तुमची? ओळख, माझ्या मावशीचा मुलगा आहे, तो त्यांच्या ऑफिसमध्ये कलिग्स आहेत, दोघं जण सिनियर आहेत ते त्यांचे। त्यांनी सांगितलेलं की अशी अशी मुलगी आहे करून, तर तुम्हाला करायचं असेल तर करा। करायचं असेल तर करा आणि नाही करायचं असेल तर नका करू। बोलवा मिस्टरांना। नमस्कार। नमस्कार। स्वागत आहे तुमचं। तुमचं बालपण कुठलं? डोंबिवली। डोंबिवलीला। डोंबिवलीत कुठे? डोंबिवलीला बालपण कोपरगावात गेलं। कोपरगावात। हां। आणि मग तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी मी, आई वडील आणि भाऊ। बरं, यांच्या मावशीचा भाऊ तो तुमचा मित्र? मावशीचा मुलगा। मुलगा? हां।
तो तुमचा मित्र सिनियर आहेत मला ते. ते तुम्हाला सिनियर आहे. ते काय म्हणाले तुला करायचं असेल तर करा. नाही तसं नाही, माझ्या आत्याने एक स्थळ आणलं होतं. हां तर माझी चौकशी करण्यासाठी त्यांना फोन केला होता. बरं. हां, तर तेव्हा त्यांना कळलं की माझं पण लग्नाचं बघताय. म्हणजे अच्छा, हे त्यांना कळलं होतं. हां, कसं कळलं? त्यांच्याच गावातली मुलगी होती त्यांच्या. तर त्यांना कसं कळलं की दोन्ही एकत्रच जॉबला आहे. तर एक मुलगा आहे. हां. हां मग तर त्यांच्या चौकशीसाठी त्यांना फोन केला की कसा मुलगा आहे काय आहे. हां आपण ते काही कारणामुळे ते त्याने फिसकटवलं. मुलगा बरा दिसतोय म्हटल्यावर लगेच हा की काही अर्थ नाही होत्या स्थळात, हे चांगलं स्थळ आहे असं सांगितलं. कसं सर ते नाही झालं पुढे काही कारण. हा ते बरं झालं. ते नाही झालं. हा ते नाही झालं म्हणून हे झालं. मग नंतर बाबांनी तिच्या घरी जाऊन पहिले बाबांनी बघून आले. नंतर मग आम्ही गेलो 17 डिसेंबरला. 17 डिसेंबरला. हां. आठवतो तो दिवस तुम्हाला? हो, काय? बघायला आलेले. पण त्याच्या आधी तुम्ही यांना बघितलं नव्हतं? नाही. म्हणजे तुम्ही त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा बघितलं की नाही बघितलं? नाही, हा? पहिल्या दिवशी मी नाहीच बघितलं त्यांना. म्हणजे ते जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा बघितलं नाही? नाही, का? नाही, पहिल्यांदा बघितलं. म्हणजे आई बाबा पहिले आलेले ना तेव्हा फोटो देऊन गेलेले, तर फोटोमध्ये बघितलेला. पण प्रत्यक्ष जेव्हा हे तुमच्या घरी आले तेव्हा तुम्ही त्यांना बघितलं नाही? बघितलं. हा मग काय, कुठे बसले होते ते? ते समोर बसलेले आणि माझा दीर ह्या साईडला खुर्चीवरती बसलेला. तर मला वाटलं की हा माझा म्हणजे होणारा मुलगा आहे आणि तो समोरचा आहे तो दीर आहे, म्हणून मी ह्यांना बिंदास बघते की हा माझा दीर आहे करून. आणि नंतर थोड्या वेळाने मला माहिती पडलं की नवरा मुलगा तो आहे. आणि कारण माझा दीर ना मान असा खाली घालून बसलेला. म्हणजे लग्न म्हणजे मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमाला दीर मान खाली करून बसला होता. आणि ते तुमची मोबाईल मध्ये बघत होते. आणि तुमची नजर सुरू होती. हा. मग 2-3 वाक्य बोलल्यानंतर मला माहिती पडलं की हा समोरचा आहे तो मुलगा आहे. मग मी माझी नजर खाली मग लगेच तुमची नजर खाली. अरे जबरदस्त आहे. तुम्हाला अंदाज आला होता हीच मुलगी म्हणून? तुम्ही बघितलं होतं? फोटो बघितलेला. आणि तुम्ही आधी फोटो बघितला नव्हता? बघितलेला. मग तरी मुलगा दोघांची फेसिंग फोटोवर एवढा अंदाज येत नाही ना कोण. अंदाज येत नाही. हा मग त्या दिवशी काय ठरलं लग्न? हा त्या दिवशी ठरलं लगेच? हा. कसं काय? त्यांनी विचारलं, बाबांनी यांना विचारलं मुलगी पसंत आहे काय. मला वडिलांनी आतमध्ये येऊन विचारलं तर हा मी तिथेच हा म्हणलो. आणि त्या दिवशी का माझ्या हा म्हणाला? मला आवडला मुलगा म्हणून. का आवडला? कोणाच्याही घरात जाऊन असा बसतो म्हणून? नाही, मग का आवडला? मला बघताच क्षणी असं वाटलं की हा माझा जोडीदार आहे, मला सूट होणारा, म्हणून मला आवडला. हा. बरं, मग तुम्ही दोघे त्या दिवशी एकमेकांशी बोललात का? नाही. नाही बोललात? नाही. हा बोललो म्हणजे मी प्रश्न विचारले, तिने काय हो? काय प्रश्न विचारले? मी काही प्रश्नही विचारले. तुम्ही नाही विचारले. आता विचाराल आयुष्यभर. हा. तुमच्यापैकी शांत कोण असेल आणि तापट कोण असेल असं वाटतं? शांत हे खूप आहे, हा आणि तुम्ही? तापट मी नाही आहे. शांत हे आहेत आणि तापट मी नाही. म्हणजे काय, किती गोड आणि प्रामाणिक उत्तरं मिळतात ना या चर्चेमध्ये. या गप्पा, पण या गप्पा सुरू असतानाच आता मी काही प्रश्न विचारणार आहे. आणि या प्रश्नांपैकी पहिला प्रश्न तुम्हाला. आमच्या ताईला तुम्हाला बघून कुठलं गाणं सुचलं? राजा को रानी को हा? जिससे प्यार हो गया तेच असेल आता. राजा को रानी को. गप्प बसा काहीतरी उगाच. थांबा ऐकू आहो. कसम की कसम है कसम से हमको प्यार है सिर्फ तुमसे. अब ये प्यार न होगा फिर हमसे. हे काय होतं? हे काय म्युझिक? अरे देवा. वा वा वा. दुसरा प्रश्न. सुट्टीच्या दिवशी ताईचं आवडतं काम कुठलं? उशिरा उठायचं. काय? हा कुठलाही नवरा हेच उत्तर देऊ शकतो, पण आमच्या ताईचं काय म्हणजे आवडतं काम कुठलं? उशिरा सांगा. वेगवेगळ्या डिश बनवणं. वेगवेगळे पदार्थ तयार करणं. पुढचा प्रश्न. आमच्या ताईचा छंद? गाणी. चूक. ताई मेहंदी. बघितलं आतापर्यंत 3 चुकले. ताईला कोणतं काम करण्याचा खूप कंटाळा येतो? ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग. चुकलं. काय? कपडे धुण्याचा. लवकर 2-4 वॉशिंग मशीन घ्या. हा. आणि ताईची पॅशन काय? कार ड्रायव्हिंग. कार ड्रायव्हिंग. चुकलं. 5 उत्तरं चुकली. तुमची आवडती भाजी भोपळ्याची आहे का हो?
थांबा आता ताईला बघूया किती उत्तरं येतात. आता तुमच्याबद्दल किती अचूक उत्तरं देते बघूया. मिस्टरांना आवडलेलं पुस्तक नाही माहिती. काय याला म्हणतात एक दुजे केली आहे सांगा. नॉट विदाउट माय डॉटर. हौशी कलाकार म्हणून मिस्टर कोणत्या संस्थेत काम करतात? मराठा हितवर्धक मंडळ. थांबा काय हो बरोबर की चूक? 2 लिहिलेत मी नाव त्याच्यात. पण त्यातले एक सांगा ना जे सांगितलं. एक श्रीकला मंच आणि मराठा बरोबर हितवर्धक मंडळ. ते आम्ही आता ओळखत नाही, तुम्ही दिलेलंच. 2 चुकली. आतापर्यंत मिस्टरांनी किती मोबाईल वापरले? 1. किती हो? 4. ते तुमचे काही वेगळे वेगळे आहेत का? नाही 4 जसे बिघडले तसे नवीन घेतले. अच्छा बिघडल्यावर घेतले. मला वाटलं 4 ठेवलेले आहेत. आईचा फोन आला नको, हा बाबांचा नको, आईचा नको, असं नाही ना. 3 उत्तरं चुकली. काय प्रेम आहे एकमेकांवर. हार्मोनियमच्या साथीने गायला मिस्टरांना कोणाची गाणी आवडतात? सलील कुलकर्णी. सलील कुलकर्णी बरोबर, अभिनंदन. आणि मिस्टरांच्या आईचं नाव? रश्मी मोरे. बरोबर. चला अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर. बरं आता दोघांनी एकमेकांबद्दलची आणखी माहिती करून घ्या आणि त्यासाठी खूप बोला. झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन तुम्हा दोघांसाठी अभिनंदन. आणि झी मराठीकडून तुम्हा दोघांनाही हा एक आहेर घ्या. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांचा नमस्कार झालेला आहे आणि आता प्रत्येकजण काही ना काहीतरी बोलणार आहे. प्रत्येकाला बोलायचं आहे, हो ना? हो. सासूबाई, तिने माहेरची काय सासरची काय कुरबुर होईल ना, हा. हा ते माहेर काय बोलू नये. म्हणजे काही सासरी होईल होईल ते ते, लगेच हा. जाऊन माहेरी सांगू नये. हा लहानाची मोठी आता माझ्याकडे झाली आहे. तिने जे काय तिचे सुखाचे क्षण दुःखाचे क्षण सगळे माझ्याशी शेअर केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की थोडंफार तिने तिकडे जे काय असेल ते स्पष्टपणे मला थोडं सांगितलं तर मी पण तिला काहीतरी मदत करू शकेल ना त्या बाबतीत. म्हणजे थोडक्यात सांगायला पाहिजे असं तुमचं हा. म्हणणं आहे. सासरी भाऊंचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे, आता शेवटी मी कुटुंब प्रमुख आहे आणि माझं परिवार खूप मोठं आहे. माझ्या परिवारामध्ये अशा काही कुरबुरी जर झाल्या असतील किंवा झालेल्या आहेत, अशा वेळेस त्या सोडवण्याची जबाबदारी माझ्याकडेच येते. त्यामुळे माझ्या या कुटुंबामध्ये ज्या काय उद्या अशा सासवेमध्ये आणि सुनेमध्ये जर अशा काही कुरबुरी सुरू झाल्या तर त्या मुद्दाम 10 वेळा सासू मुद्दाम बोलताय ना ते तुम्हाला. तर त्या हँडल करण्याला मी समर्थ आहे. बरं ठीक आहे. मग थोडक्यात सांगावं की सांगू नये? सुनेने सासरी सांगितलं तरी काही हरकत नाही. मी समर्थ आहे. मी समर्थ आहे. कार्य सिद्धीस नेण्यास मी समर्थ आहे. काय समर्थ सासरे बुवा मिळाले, टेन्शनच नाही. आई म्हणते की मी लहानाची मोठी केली. जर तिने कोणत्या गोष्टी जिथे ती चुकत असेल तर ती आई ऍडवाइस करू शकते ना की बाबा तू बेटा इथे चुकतेस, तू असं नाही करायला पाहिजे. जे काय सांगायला पाहिजे ते थोडं बहुत सांगायला पाहिजे. तुमचं म्हणणं सांगायला पाहिजे थोडं. हा म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या. हा तशी ती सांगणार नाही ते माहिती आहे. 2 महिन्याचा अनुभव आहे. 1 मिनिट तुम्ही धमकी देताय. काय प्रेशर आहे? काय तशी ती चांगली आहे, ती काय सांगणार? सांगू नये की सांगावं? नाही सांगणार ती सांगणार नाही. तिचं काय करेल ती? तुमचं काय म्हणणं आहे? सुनेने सांगावं की सांगू नये? सांगावं. आई असते ती. अरे वा. बर तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण सांगावं तिने. मी पण ऍक्च्युली माझ्या आईला सांगते काही. अरे देवा. बघा हे कोण, या कोण तुमच्या? नणंदा आहोत आम्ही. असल्या डेंजर नंदा आहे. सासूच्या बाजूलाच उभं राहून सांगतायत. तिने तर सांगितलं पाहिजे कारण आम्ही सांगतो. नाही सांगावं, पण काय असतं माहितीये का, अति सांगितलं तर मग पुन्हा 2 परिवारामध्ये वाद होतात. बरोबर. हा मग त्याच्यामुळे काय असतं की आईकडे ती शेअर करणार, सांगणारच आईला, परंतु जास्त म्हणजे हे त्याच्यात इंटरफेरन्स करू नये, मीठ मसाला लावू नये जास्त. तुमच्याकडे नॉनव्हेज जेवण होते की नाही? त्याला काय ते लावा मसाला. घरातल्या घडलेल्या घटनेला नको. आता तुमचं काय म्हणणं आहे? सांगावं. हा सांगितलं तरी काय फरक नाही पडला. क्या बात आहे. तुमचं काय म्हणणं आहे आता स्वतः सगळ्यात शेवटी आमच्या ताईकडे? मला लहानपणापासून आईबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायची सवय आहे. तर असं काही झालं माझ्या रिलेटेड असेल तर मग मी नक्कीच आईला सांगेन, कारण ती मला ॲडवाईस करेल की मी माझ्या सासरी कसं वागलं पाहिजे. त्याच्यासाठी मी माझ्या मम्मीला सांगणारच. हे धमकी काय सासूबाई?
कांदे माहितीये डोक्यावर ठेवायचे तुम्ही. बरोबर. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा यांच्याकडून, मिस्टरांकडून. मला दर महिन्याला लॉंग टूरवरती फिरायला न्यायचं. लॉंग टूर वरती दर महिन्याला? 1 मिनिट, काय बाबा आपलं काय म्हणणं आहे? मी राजीनामा देतो आज. दर महिन्याला लॉंग टूर. दुसरी अट? आणि मला भरपूर सारी शॉपिंग करायला आवडते, तर त्यांनी मला शॉपिंगला न्यावं. विंडो शॉपिंग. स्टेशन जवळ, डोंबिवली स्टेशन जवळ. तिसरी अट? आणि मला खूप हसायला आवडतं, त्यामुळे मला कधी त्यांनी रडवू नये. अरे काय टेन्शन नाही, मला हसायला आवडतं त्याने रडवू नये म्हणजे काय? त्याने हसवत राहायचं. हा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिची ड्रायव्हिंग जी आहे ना ती भरपूर रफ आहे. बर. तर तिने ती जरा कंट्रोलमध्ये आणावी. चालेल. कारण फार महत्वाची आहे ती गोष्ट. हां. दुसरी गोष्ट? दुसरी अपेक्षा तर ती बोलली की तिला हसवत ठेवायचं, असं मला पण सुखी ठेवायचं, माझ्या घरातल्यांना सुखी ठेवायचं. ही एक अपेक्षा. त्याच्यासाठी स्लो ड्रायव्हिंग करा. तिसरी अपेक्षा? आणि आमचं जे कुटुंब आहे ते भरपूर मोठं आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात नेहमी पाहुण्यांची ये जा चालू असते. इथे डोंबिवलीत म्हणा किंवा गावी गेलो तरी पाहुण्यांची ये जा नेहमी चालू असते, त्याच्यामुळे ते सगळं आनंदाने करावं. त्यांचे ते येतील तेव्हा, बस एवढीच अपेक्षा. नक्की नक्की. काय म्हणणं आहे? नक्की करेन. नक्की करणार, काळजी करू नका. परत आलेले पाहुणे परत येणार नाहीत का? कामाचा ताण पडला तर इतकी छान सेवा करीन की परत या असं म्हटल्यानंतर येऊ. हा, इतकी काळजी घ्या तुम्ही. हा, तर दोघांची अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत आमच्या ताईला एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे. थँक्यू. नमस्कार. बघितलं आता कुठली फॅमिली सासरची आणि माहेरची कळेनासच झालंय, सगळे मिक्स झालेले आहेत. ताई अजूनही 3-4 महिने आहेत, पण लवकरच या घरातून त्या घरात जाणार, बरोबर की नाही? काय मिस करणार? मिस करणार, भरपूर सगळ्या गोष्टी मिस करणार. कामावरून जसं घरी गेल्यानंतर आरामात जाऊन गादीवर बसून खायला भेटायचं ते भेटणार नाही. सासरी गेल्यावर थोडी कामं करावी लागणार, जेवण बनवून सगळं. आई तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या मनात काय चाललंय? तर काय मुलगी आता तिकडे जाणार म्हटल्यानंतर थोडंफार वाईट तर वाटणारच, पण माझी मुलगी चांगल्या घरात पडते, माणसं चांगली आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे मी खूप आनंदात आहे. मला काही सोय नाही. आई डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक आहे, पण अशा वेळेला ते डोळ्यातलं पाणी कमी होण्यासाठी तुम्ही जावई म्हणून त्याला काय विश्वास द्याल? तुमच्या मुलीला मी भरपूर सुखात ठेवीन. काळजी करू नका. हां, महिन्यातून एकदा लॉंग ड्राईव्हला घेऊन खिशाचं पेट्रोल झालं तरी चालेल. बरं असेच हसत राहा, एवढ्यासाठीच मी हे बोललो. कारण ना कुठल्याच घरामध्ये कधी डोळ्यात आसू असावेत असं वाटत नाही. कुठूनही हसू यावं यासाठीचा प्रयत्न असतो. कधी कोणाला दुखावण्याचा प्रयत्न नसतो, तर सुखावण्याचाच प्रयत्न होम मिनिस्टरच्या टीमने सातत्याने आणि झी मराठीने केलेला आहे. तेव्हा आता यानंतर ही पैठणी मिळवायची आहे. म्हणजे ताईची आता पाठवणी करत असताना झी मराठी पैठणी देऊन आमच्या ताईची पाठवणी करणार आहे. पण ही पाठवणी करत असताना ते आव्हान आमची ताई स्वतः स्वीकारणार का त्यांना मदतीला घेऊन ती पैठणी मिळवून द्यावी लागणार? बघूया या खेळात. खेळ सोपा आहे. समोर 5 ग्लास आहेत. हां, 10 सोंगटे आहेत. या रेषेच्या अलीकडे सोंगटी ठेवायची आणि ही इथून अशी मारायची आणि ते ग्लास उडालं पाहिजे. चला, वेळ सुरू झाली. 1 ताईने तर आता ही संधी गमावली, पण आता पैठणी मिळवून देणार का मिस्टर? बघूया. 1 2 3 4 अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या.
तावडेंच्या घरात वाढलेली ताई निघालेली आहे मोरेंच्या घरामध्ये. माहेरी आनंदी होती आणि तशीच सासरी सुद्धा ती आनंदी राहील. सासरच्यांना आनंद देण्यात ती नक्की यशस्वी ठरेल. तेव्हा आमच्या ताईला लग्नासाठी शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. हसत खेळत रंगलेला होम मिनिस्टर होणारं सुनमी या घरची पावर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.